मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी मंडळीमध्ये आणि मी सृष्टी पाटील। आता आपण सगळीकडे पाहतोय की नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा उठलेला आहे आणि प्रत्येक गटाचे कार्यकर्ते सुद्धा सगळीकडे प्रचाराची धामधूम उडवतायत। तर याच काळामध्ये नागरिकांचं काय मत आहे, नागरिकांमध्ये कुठल्या उमेदवाराची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी मंडळीचा हा विशेष प्रयत्न आहे। तर आता माझ्यासोबत जाणून घेऊया नागरिकांच्या मध्ये कोणाची हवा आहे, कोणीकडे त्यांचा कल झुकतोय। आणि सध्या मी आहे अहिल्यानगर मधील कोपरगाव या परिसरामध्ये। इथं कोणाची हवा आहे जाणून घेऊयात माझ्यासोबत। तर इथं आपल्यासोबत काही स्थानिक युवक आहेत आणि कोपरगाव मध्ये हवा कोणाची आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आपण त्यांच्याकडून। नमस्कार दादा, नाव काय? सुमित खरात नाव आहे माझं। अच्छा, तर दादा काय करता तुम्ही? मी फोटोग्राफी करतो। अच्छा, तर इथले कोपरगावचेच रहिवासी आहे तुम्ही? हो, रहिवासी कोपरगाव। अच्छा, तर मग मला सांगा इथं कोपरगावचं विकासाचं चित्र नेमकं काय आहे? नाही, सध्या परिस्थिती अशी मॅडम, तुम्ही आला असाल नगर मनमाड हायवे खूप खड्डे पडलेत। आता पण गावात तुम्ही बघू शकता किती धूळ दिसते। तर कोपरगावाचा विकास झालेला दिसत नाहीये। अच्छा, काय व्हायला पाहिजे असं वाटतं? विकास झाला पाहिजे, खड्डे बुजले पाहिजे, रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे व्यवस्थित। आणि प्रशासकीय राज होतं त्याच्यामध्ये कामं काही झालेली नाही। आणि तसं बघायला गेलं तर प्रशासकीय राज्य असताना आमदाराला लक्ष द्यावं लागतं, पण आमदार साहेबांनी लक्ष दिलेलं नाहीये। सगळे कामं एकदम भंगार झालेले आहे। कोणी लक्ष दिलं नाही? आमदारांनी लक्ष दिलं नाहीये। तर मग काय वाटतं आता इथं कोपरगावात निवडणूक फायनली इथं लागलेली आहे आणि इथं प्रत्येक पक्षाकडनं जोरात प्रचाराचा धुरळा उठवलाय। तर मग या धुरळ्यात हवा कुणाची असं वाटतंय? हवा तर संधान साहेबाची वाटते। पराग संधान जे नगराध्यक्ष? हो, नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे। तर का म्हणजे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? कारण की ते असे तुम्ही आत्ता पण फोन करा त्यांना, ते 24 तास अवेलेबल आहे तुमच्या कामासाठी, सगळ्यासाठी। आणि 10-15 वर्षापासून ते फिरताय, असं नाही की कुठं नाही। आणि जे आता जे समोरच्या पार्टीचे उमेदवार आहे ते कधी दिसले नाही। अपेक्षा तर आम्हाला हे करू शकतात तर ते पराग शिवाजीराव संधान साहेबच करू शकतात, जे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून। हो तेच करू शकतात। काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून? हेच का, आता हे रस्ते खूप धुळीने झाले, खड्डे, लोक बघा रुमाल लावून फिरताय, अक्षरशः अशी परिस्थिती। आणि तो कामाचा माणूस आहे आम्हाला वाटतंय। कामाचा माणूस आहे, ते काम करतील असं वाटतंय तुम्हाला? ग्राउंड लेवलला पण त्यांचं चांगलं काम आहे। 365 दिवस अवेलेबल राहणारा माणूस आहे। प्लस कोणतंही सामाजिक कार्य असो या कोणतं धार्मिक कार्य असो, साहेब कायम अग्रेसर असणारे। आणि कधी पण तुम्ही त्यांना कॉल करा, 365 दिवस आणि 24 तास हे साहेबांचं आम्हाला कधीही आज कधी वाटलं नाही, कमी वाटले नाही। जेव्हा पण आम्हाला कुठं काही वाटलं आहे साहेब आमच्यासाठी हजर राहिलेले। त्याच्यामुळे संधान साहेब हे प्रचंड मताने चांगले निवडून येणार आहे हे आम्हाला विश्वास आहे। म्हणजे एकंदरीत हवा कुणाची इथं? संधान साहेब यांची। तर नक्कीच ही आपण पाहतोय की भाजपाचे उमेदवार इथे निवडून येईल असं या युवकांचं मत आहे। आणखी आपण जाणून घेणार आहोत मराठी मंडळी सोबत। मग याच्या अगोदर सुद्धा सत्ता होती, इथं जे उमेदवार होते त्यांनी काही काम केलं? काहीच नाही काम केलेलं आमच्या इथे। अच्छा, तर काय होतं म्हणजे त्यांचा काय दृष्टिकोन होता 5-7 वर्षांमध्ये? फक्त निवडून जायचं, परत पाहायचं नाही असं अगोदरच्या सत्ताधीशांचा? हो, सत्ताधीशांचा असा दृष्टिकोन आहे। काहीच काम केलेलं नाही? काहीच काम नाही केलेलं। अच्छा, मग अजून काय समस्या आहे शहरात? म्हणजे रस्ते, पाणी काही नाही, रस्ते पाणी काही नाही। तात्पुरते होत्या, फुटून जात्या, परत बांधते। अच्छा, तर मग आता काय वाटतंय, निवडणुका तोंडावर आल्यात, दोन्हीकडचे नेते आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत, तो प्रचार करतायत, पण तुमची काय अपेक्षा, कोण निवडून यायला पाहिजे? नाही, आमची नाही सांगता यायचं, आम्ही नाही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही। तुम्हाला काय वाटतं कोण काम करेल? नाही, आम्ही भागच घेऊ शकत नाही। अच्छा, फक्त त्यांनी काम करावं अशी अपेक्षा आहे? हो, काम करावं अशी अपेक्षा, काम करावं अशी। तर आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत, तर त्यांच्या काय मतं आहेत, हवा कुणाची आहे हे जाणून घेऊयात। नमस्कार दादा। काहीच अपेक्षा नाही, काही होणार नाही, काहीच होणार नाही या निवडणुकीने काहीच होणार नाही असं काहीच वाटतंय? नाही, काहीच म्हणजे आता निवडणुकीला तुम्ही मतदान तर करणार असाल, बरोबर आहे? काही नाही, मतदान करणार नाही? नाही मतदान नाही करणार? नाही, काहीच कारण नाही, कारण बरं, का असा तुमचा दृष्टिकोन, मत का झालंय? काहीच कुठलाच विकास होणार नाही। विकास झालेला नाही? नाही, म्हणजे याच्या अगोदरचं जी निवडणूक झाली होती त्यावेळी मतदान केलं होतं? फक्त अपेक्षा काहीच होणार नाही, यांच्याकडून काहीच करणार नाही। अच्छा, याच्या अगोदर झालं नाही असं वाटतं? नाही झाला। काय नेमकं काय
व्हावं काम असं वाटतंय तुम्हाला तुमच्या शहरामध्ये? शहरामध्ये आहे ना सगळ्या सुखसुविधा पाहिजे, परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा पूर्ण होणार नाही. अच्छा, कुठल्या सुखसुविधा पाहिजेत म्हणजे जसं की? रस्ते, गटारी, शॉपिंग सेंटर, गाळे वगैरे तयार पाहिजे. काहीच नाहीये. हां, मग इथं आता दोन्ही गरिबांचे कामं झाले पाहिजे. अच्छा, मग आता इथं दोन्ही गटांचा प्रचार चालू आहे. अगोदर सुद्धा सत्ता होती, पण तुमचं काय मत आहे? अगोदरच्या ज्यांची सत्ता होती त्यांनी अहो, काम केलं का? कुठलीही सत्ता आली ना ते विकसित कामं होतच नाही. होतच नाही तसं म्हणजे. आणि आता कोण निवडून यावं असं वाटतंय? ती अपेक्षा काय ते सांगू शकत नाही आपण. अच्छा, काहीच सांगू शकत नाही. अच्छा, नक्कीच नक्कीच दादा. तर यासोबत आपण पाहतोय की जे नागरिक आहेत त्यांच्या अगोदरची जी सत्ता होती किंवा ज्यांनी काम केलेलं नाही आहे नेत्यांनी, त्यामुळे नागरिकांचा जो रोष आहे तो आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत, तर त्यांच्याकडून आपण पाहूयात की काय मत आहे त्यांचं, या निवडणुकीकडून काय अपेक्षा आहेत. तर काका, मस्त वडापाव खाताय, कसा वडा? भारी आहे. भारी आहे. तर काय करता तुम्ही? इथलेच आहे का? हां, इथलेच आहे का तुम्ही? कोपरगावचे. कोपरगावचेच आहे. तर मग मला सांगा, कोपरगावमध्ये काय वाटतंय? आता निवडणुका येत आहेत, नेते प्रचार करतायत, तर काय वाटतंय? काय आता जे पाहिजे तो निवडून येतो इथं आमच्या कोपरगावला. अच्छा, हां, निवडून येतो. मग अगोदर निवडून आलेले होते, मग कामं वगैरे झाली का? तुम्ही असे म्हणजे समाधानी आहे का? समाधानी. मग त्याला काय करणार? अच्छा, तर मग आता इथं जी लढत होतीये, तर त्यामध्ये काय वाटतंय, कोण निवडून यावं किंवा येऊ शकतं? काय सांगता नाही येत. सांगता नाही येत. मग अजून काय कामं व्हायला पाहिजेत असं वाटतंय कोपरगावमध्ये? कोपरगावमध्ये अजून काय कामं व्हायला पाहिजेत असं वाटतंय तुम्हाला? कोपरगावला भाजपच येणार आहे. काय? भाजपची जास्त. भाजप येईल असं वाटतंय? काय वाटतं, का वाटतंय? काही ते थोडी प्रगती आहे, गती? थोडे कामं करते अच्छा, असं, दुसरं काय.